आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। राजकीय वर्तुळातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष आता ॲक्शन मोडवर आलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हानिहाय बैठका घेणार असून उद्या सकाळी 11 वाजल्यापासून बैठकांचा धडाका सुरू होणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांमध्ये जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, काँग्रेसला काहीशी उशिराने जाग आली असं वाटतंय, कारण इतर पक्ष भाजपसारख्या पक्षाने तर आता उमेदवार निवडीवर सुद्धा प्रक्रिया सुरू केलेली आहे। असं असताना काँग्रेस थोडासा उशिरानच या सगळ्या बैठका घेतोय असं वाटत नाही? अगदीच विनोद, तुम्ही बरोबर म्हणालात। काँग्रेस हा एकदम उशिराने बैठका घेतोय। या बैठकी मागचं जर आपण पाहायला गेलं ही संपूर्ण बैठक, तर याच्यामध्ये दोन आपल्याला भाग पाहायला मिळतात आणि ते देखील महत्त्वाचे आहेत। पहिला भाग म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आता म्हणजे अगदी काही महिने निवडणुकीसाठी उरलेले असताना बैठकांचं सत्र घेण्यास सुरुवात केली आहे। म्हणजे प्रत्येक जिल्हानिहाय बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बैठका घेत आहेत। आज देखील आपण जर पाहिलं तर मग वसई विरारच्या बैठका पार पडल्या, उद्या पुण्याची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे उशिराने का होईना पण काँग्रेस पक्षाकडून आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी बैठकीचं सत्र हे सुरू केलं गेलं आहे। याचा दुसरा भाग म्हणजे मुंबई महानगरपालिका। मुंबई महानगरपालिका निवडणूक ही देखील अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे। मुंबईचा सगळा कारभार आहे तो मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे, परंतु वर्षा गायकवाड या सध्या कुठेच चित्रात नाहीये। ना बैठका घेतल्या जात आहेत कार्यकर्त्यांच्या किंवा ना भेटीगाठी देखील शाखांना दिली जात आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईचा देखील कारभार आता हळूहळू महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडेच सरकताना पाहायला मिळतोय। कारण का वर्षा गायकवाड यांच्यावरची जी नाराजी आहे अंतर्गत मुंबई काँग्रेसमध्ये तीच आपल्याला पाहायला मिळते। कारण का वर्षा गायकवाड कुठेच काम करताना दिसत नाहीये, केवळ ते धारावीचा मुद्दा घेऊनच बसत आहेत। हा वारंवार आरोप त्यांच्यावर केला जातो आणि पक्ष श्रेष्ठींकडे देखील तक्रार वर्षा गायकवाडची केली गेली होती। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता प्रदेश काँग्रेस पुन्हा एकदा शिरकाव करते आणि उशिरा का होईना परंतु आता काँग्रेस उशिरा का होईना पण काँग्रेसला जाग आली आहे। प्रदेश काँग्रेस असेल किंवा मुंबई प्रदेश काँग्रेस असेल, दोन्हीकडे उशिरानं का होईना पण आता हालचालींना सुरुवात झालेली आहे आणि उद्या हर्षवर्धन सपकाळ हे जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार आहेत।